नमस्कार. शहादा शहरात राजे शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा. रक्तदान शिबिर, शिवचरित्र स्पर्धा, प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन. शिवस्मारक बहुउद्देशीय समिती, स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व सकल मराठा समाजाचा संयुक्त उपक्रम. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन संपन्न. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहादा शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. शिवस्मारक बहुउद्देशीय समिती, स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने दोंडाईच्या रस्त्यावरील शिवतीर्थ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास शिवतीर्थ परिसरात कार्यक्रमांची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष दीपक पाटील, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, गटनेते दत्तात्रय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. तसेच विद्यार्थ्यांसाठी शिवचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लहानग्यांनी रंगाच्या माध्यमातून शिवरायांचे विविध पराक्रम, स्वराज्याची संकल्पना, गड किल्ल्यांचे देखावे साकारले. दिनांक 17 व 18 फेब्रुवारी रोजी आयोजित शिव व्याख्यानमालेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुंबई येथील सुप्रसिद्ध व्याख्याती अनघा मोडक यांनी गुंफले. त्यांनी जगण्याचे गाणे होताना या विषयाच्या माध्यमातून शिवचरित्रातील स्त्रीशक्ती, स्वराज्याची संकल्पना आणि संस्कार यावर प्रभावी भाष्य केले. दुसरे पुष्प बीड येथील व्याख्याते राहुल गिरी यांनी गुंफले. शिवरायांचा प्रेरणादायी प्रवास या विषयाच्या अनुषंगाने शिवरायांच्या नेतृत्व गुणांवर व राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर सखोल विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, जिल्हा परिषद माजी सभापती हेमलता शितोडे, तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार, तहसीलदार संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी, उद्योजक शशिकांत पाटील, ॲडव्होकेट विनोद गोसावी, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सुनील काशीनाथ पाटील, संतोष वाल्ले आदी विशेष अतिथी उपस्थित होते. परिसरातील शिवप्रेमी युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. शिस्तबद्ध आयोजन, सामाजिक उपक्रमांची जोड आणि प्रेरणादायी व्याख्यानांमुळे यंदाची शिवजयंती शहाद्यात विशेष ठरली. आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यातही अशाच उपक्रमाद्वारे शिवचरित्राचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील, शिवसेनेचे मनलेश जयस्वाल, जितेंद्र जमदाडे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, संतोष पराडके, जगदीश माळी, राजू वाघ, अक्षय अमृतकर व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवतीर्थ येथे आयोजित भव्य राजे शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळा यशस्वीतेसाठी चतुर्भुज शिंदे, अनिल भांबरे, एन.डी. पाटील, किरण सोनवणे, मिलिंद पाटील, भरत पाटील, मनोज पाटील, खगेंद्र कुंभार, मनोहर सैंदाने, ॲडव्होकेट सरजू चव्हाण, दीपक मोरे, तुकाराम अलटसर, नितीन पाटील आदींनी परिश्रम घेतले. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.